ऐका, पंढरपुरामध्ये 5 दिवसाचा सप्ताह बसला. 5 दिवसाच्या सप्ताहासाठी नामदेवराया, गोरोबा काका, निवृत्ती दादा, मुक्ताबाई, सोपन काका, अनेक संत त्या ठिकाणी जमले. आणि त्या ठिकाणी संत मंडळी आल्यानंतर सप्ताह चालू झाला. आज तुमच्या सप्ताहाचा दुसरा दिवस आहे. आनंद जिकडे तिकडे होता. नामदेवराया कीर्तन करायचे. त्या ठिकाणी काशीवरून कबीर महाराज सुद्धा आले होते. जनाबाई महाराज होत्या आणि जनाबाई महाराजांचा अधिकार फार मोठा होता. ऐका ना, तुका म्हणे वत्स देणुवीची चित्ती तैसे माझं येती सांभाळीत. ऐका, माझ्या जनाबाई महाराज संत होता आणि नामदेव महाराजांच्या घरच्या दासी होत्या. ऐका ना, नामदेव रायांच्या घरी 14 जण होते. 14 जणांची पडेल ती कामं माझ्या जनाबाईनं करावं. आणि घरातली नोकर माणसाला आपण डायरेक्ट किचनमध्ये इकडे तिकडं एंट्री देत नसतो. म्हणून माझ्या जनाबाईंचं काम आटोपलं की ओसरीमध्ये यायचं आणि त्या ठिकाणी आपलं काय क्रियाक्रम असेल आटपायचं. माझ्या जनाबाई ज्यावेळेस दळायच्या ना त्यावेळेस माझा पांडुरंग दळण्यासाठी यायचा. एवढंच नाही हो, माझ्या जनाबाई जर रानामध्ये गौऱ्या वेचण्यासाठी गेल्या ना, पांडुरंगाने काय करावं, आपला पितांबरवरती खोचावा. पितांबरवरती का खोचावा? अरे मंदिरामध्ये गेल्यानंतर हे भटजी बघतील आणि म्हणतील हा देव कुठे गेला होता, म्हणून पायाला शेण लागू नये. आणि ज्यावेळेस देव जनाबाईच्या पुढे 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 गोऱ्या याचायचे ना त्यावेळेस देवाचे चरण कमल दिसायचे. आणि चरण कमल दिसलं की माझी जनाबाई गौऱ्या वेचायचं विसरून जायची आणि एकटक देवाच्या चरणाकडे बघत बसायची. देवाच्या चरणाकडे बघत बसायची. तिचं चित्त हरपून जायचं आणि देवाने गोऱ्या जमा झाल्या की जनाबाईला म्हणावा, अगं जने, अगं या गोऱ्या जमा झाल्या, अगं याचं गाठोडं बांधायचं, पण मला सवय नाही गं हे गाठोडं बांधायचं, हे गाठोडं बांधू लाग. मग जनाबाईने गाठोडं बांधावं आणि माझ्या देवाने ते गाठोडं डोक्यावर घ्यावं आणि जनाबाईने देवाच्या मागे 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 चालावं. अरे हे काम माझ्या पांडुरंगाने करावं. तुका म्हणे धेनू, तुका म्हणे वत्स धेनुवेची चित्ती तैसे मज येती सांभाळीत. अरे जनाबाईला आपल्या लेकराप्रमाणे सांभाळतो तो पांडुरंग परमात्मा आहे. आणि जनाबाईचं प्रत्येक काम देवानी करावं. एवढंच नाही हो, जनाबाई 14 मासांच्या आंघोळी झाल्या. चंद्रभागेवरून पाणी आणायचं आणि जनाबाई आंघोळीला बसले की जनाबाईला पाणी नसलं की जनाबाईने फक्त पांडुरंग असा शब्द उच्चारायचा. अरे विटेवरचा मालक दुडकुनीवर धावत यायचा आणि जनाबाईसाठी पाणी भरून आणायचा. नुसतं पाणी भरून आणत नव्हता हो, जनाबाईला आंघोळ घालायचा. अरे माझे पांडुरंग परमात्मा म्हणायचे, माझ्या जनीसी नाही कोणी, मग मी माझ्या जनीचं संगोपन करतो. अरे जनाबाईला आंघोळ माझ्या देवाने घालावी. अरे माझ्या जनाबाईचं डोकं सुद्धा माझ्या देवाने धुवून द्यावं. एवढंच नाही हो, आंघोळ झाली की बऱ्याच दिवसाचं माझ्या जनीसी नाही न्हाणे, बरेच दिवस झाले माझ्या जनीसी नाही न्हाणे. मग जनाबाईचं न्हाऊन झालं की जनाबाईला लावण्यासाठी तेल होतं का हो? अजिबात नव्हतं. मग पांडुरंगाला जो लोण्याचा प्रसाद लागायचा ना, माझ्या विटेवरच्या मालकाने तो प्रसाद घेऊन यायचा लोण्याचा आणि माझ्या जनाबाईचा डोक्यावरती ते लोणी चोळायचं. नुसतं लोणी चढायचं नाही हो, पांडुरंगाने वेणी फणी सुद्धा करायची हो जनाबाईची. तुका म्हणे वत्स धेणुवेची चित्ती तैसे मज येती सांभाळीत. अरे संत तर सांभाळतात, पण त्या संतांना सांभाळण्यासाठी विटेवरचा मालक येतो आणि जनाबाईच्या सर्व कामे माझ्या विटेवरच्या मालकाने करावी. आणि एवढंही करून कबीर महाराज जनाबाईला भेटण्यासाठी येतात. कबीर महाराज ज्यावेळेस भेटण्यासाठी येतात, जनाबाईचा अधिकार कळाला की ज्या जनाबाईसाठी पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी गोऱ्या वेचत आहे, तिचं त्या ठिकाणी संगोपन करत आहे, तिच्या मागे मागे देव पळत आहे, हा अधिकार माझ्या कबीर महाराजांना कळाला. आणि कबीर महाराज काशीवरून येण्यासाठी निघाले. आल्यानंतर जनाबाई गोऱ्या वेचत होती. गोऱ्या वेचून झाल्यानंतर दोघींचा ढीग होता आणि त्या गोऱ्यांवरून भांडण चाललं होतं. सगळ्यांना माहिती आहे भांडण चाललं होतं. आणि त्या ठिकाणी कबीर महाराज येतात आणि कबीर महाराज म्हणतात, मी या जनाबाईची एवढी ख्याती ऐकली होती आणि एवढ्या एवढ्या गोऱ्यांवरून भांडण करते. पण दोघींचं भांडण चालू होतं आणि त्या ठिकाणी कबीर महाराज जसे आले तसे परत जाण्यासाठी निघाले. जनाबाई म्हणती, थांबा, दोन जण भांडण करत असले तर तिसऱ्या शहाण्या व्यक्तीने भांडण सोडवावं. कबीर महाराज म्हणे, दोघींचं भांडण सोडवायचं कसं? मग दोघींचं भांडण सोडवण्यासाठी जनाबाई म्हणे, माझ्या गोरीमधून विठ्ठल आवाज येईल ती गोरी माझी आणि जित्यामधून आवाज येणार नाही ती गोरी हिची. आणि एक एक गोरी कबीर महाराजांनी कानाला लावा, विठ्ठल 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 असा ध्वनी त्याच्यातून यायला लागला. आणि कबीर महाराजांना माझ्या जनाबाईचा अधिकार कळाला आणि कबीर महाराजांनी जनाबाईच्या चरणावरती लोटांगण
घातलं. संत सहजासहजी ओळखू येत नाही. संत दिखावा करत नाही. संतांना दिखावा करण्याची गरज नाही, कारण विटेवरचा मालक त्यांच्या मागे दुडू दुडू धावत असतो. जास्त मेकअप करण्याची गरज नाही, जास्त दिखावा करण्याची गरज नाही. जसं आहे ना तसा तुझा आहे, जसं आहे ना भक्ती तुझी करत आहे, जसं आहे ना तुझ्यासाठी राबत आहे, जसं आहे ना तसा तुझा आहे. म्हणून संतांना दिखावा करण्याची गरज नाही, म्हणून माझ्या जनाबाईला दिखावा करण्याची गरज पडली नाही. आणि कबीर महाराज जनाबाईच्या चरणावरती लोटांगण घालता अभंगाचं शेवटचं चरण